अविधेयात्मा किंवा विधेयात्मा सत्कीर्ती छिन्न संशयः उदीर्णः सर्वतः चक्षुः 621 अविधेयात्मा न केन अपि कोणीही विधेयः म्हणजे अंदाज करू शकतं किंवा सांगू सिद्ध करू शकतं. आत्मास्वरूपम अस्य याचं स्वरूप कसं आहे हे कोणीही याच्याबद्दल भविष्य करू शकत नाही, सांगू शकत नाही. असा अनाकलनीय असा जो तो अविधेयात्मा, जो दुसऱ्या कोणाचीही आज्ञा ऐकत नाही तर इतर सर्व त्याच्या आज्ञेत असतात, असा जो तो अविधेयात्मा. आता ह्याचं कधीकधी विधेयात्मा असंही केलं जातं, म्हणजे जो केवळ स्वच्या आज्ञेच्याच स्वाधीन राहून भक्तांना प्रेमाने सदैव आज्ञा देण्यास उपलब्ध असतो, हजर असतो आणि त्यांची काळजी घेतो, असा जो अविधेयात्मा. ओम अविधेयात्मने नमः. 622 सत्कीर्ती. सती अवितथा म्हणजे खोटी नाही तर सत्य, कीर्ती प्रसिद्धी, अस्य इति ज्याची, तो म्हणजे कीर्तिमान असलेला, शुद्ध कीर्ती असलेला किंवा श्रीचा जो पती आणि त्यामुळे सुद्धा तो प्रसिद्ध कीर्तिमान आहे. आता श्रीमध्ये आपण बघितलं सगळंच येतं, कल्याण, समृद्धी, उत्कर्ष, भरभराट असा जो करणारा जो आहे, असा कीर्तिमान आहे, असा महान महिमा ज्याचा आहे तो सत्कीर्ती. ओम सत्कीर्तये नमः. 623 छिन्न संशयः. करतल आमलकवत म्हणजे तळहातावर आवळा किंवा आवळ्यासारखं फळ जसं दिसतं तसं सर्व साक्षात्कृतवत, सर्व काही तो प्रत्यक्ष पाहतो आणि म्हणून न क्वापी संशयः त्याच्या मनामध्ये कोणताही संशय न असती, नसतो. सर्व काही त्याला दिसत असतं, सर्वाला सगळं काही तो पाहत असतो. जणू काही तळहातावर ठेवलेला आवळा जितका प्रत्यक्ष आपण पाहू शकतो तसं तो सर्व काही पाहत असतो, म्हणून त्याच्या मनात कुठचाही संदेह किंवा संशय नसतो, असा तो छिन्न संशय हा. संदेह नसलेला शांत बुद्धीच्या पलीकडे गेल्यावर साधकाला त्याचा अनुभव येऊ शकतो आणि मग एकदा अनुभव आला की मनात कोणताही संशय राहत नाही, असा ज्यामध्ये सर्व संशयाचे निरसन होते, समाधान होते किंवा संशय ज्याचा नष्ट झालेला आहे, असा जो तो छिन्न संशय हा. गीतेमध्ये सुद्धा अर्जुन शेवटी म्हणतो की माझ्या मनात नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा, माझा सगळा मोह गेला, सगळे मनातले संशय गेले आणि आता मी त्याच्यातून बाहेर आलो आहे, असा तो छिन्न संशय हा. संशय नाहीचा करणारा किंवा संशय ज्याच्या मनात नाही असा. ओम छिन्न संशयाय नमः. 624 उदीर्णः. सर्वभूतेभ्यः म्हणजे सर्व भूतमात्रांमध्ये सम उद्रिक्तत्वात म्हणजे उठून दिसणारा, प्रमुख असणारा तो उदीर्णः. उदार मनाचा सर्व सीमा, परिवर्तन, क्षय हे काही नसलेला, त्या पलीकडे असलेला, म्हणून त्याला अनंत वास्तविकमध्ये तो प्रकट होतो. आपल्या अनुभव क्षेत्राच्या तो पलीकडे असतो, अपरिवर्तनीय, पारलौकिक असा जो आहे, जो सर्वोच्च आहे, श्रेष्ठ आहे, पूर्ण रूप आणि कार्य याचा ब्रह्मांडाचा तो आधार आहे, असा जो तो उदीर्णः. ओम उदीर्णाय नमः. 625 सर्वतः चक्षुः. सर्वतः म्हणजे सर्वत्र, सर्व दिशांना, स्वचैतन्येनं स्वतःच्या चैतन्याने, स्वतःच्या जाणीवेतून पश्यती इति पाहतो, असा तो सर्वतः चक्षुः. श्रुती म्हणते विश्वतः चक्षु म्हणजे सर्व बाजूंना डोळे असणारा तो सर्वतः चक्षुः.
गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे विश्वरूपाचं वर्णन करताना की सर्व बाजूंना हात पाय डोळे असणारा असा तो सर्वतः चक्षुः, चेतनेच्या रूपात सर्व डोळ्यातून, सर्व उत्पत्तीच्या डोळ्यातून तोच बघत असतो, म्हणून सगळे डोळे त्याचेच आहेत असा तो सर्वतः चक्षुः. ओम सर्वतः चक्षुषे नमः.